नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी स्पर्धा जिंकलेली आहे हे बघून आता ऐश्वर्याला खूप असं जळफळाट होतो आणि आता राहिला तो शेवटचा गेम जिंकण्यासाठी आता ऐश्वर्याच्या जीवाची एक खूप मोठी अशी तिचा जीवाची बाजी तिने मारलेली असते। कारण आता जानकीला कसं गुंतवायचं, एकतर आता सारंगने जो प्लॅन केलेला असतो, ऋषिकेशचा जो काही एक पॉईंट आहे तो वीक पॉईंट ओळखून त्याने आता ऋषिकेशला हरवण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु जानकीने मात्र आता ऋषिकेशची साथ देऊन ऋषिकेशला जिंकवलेलं असतं। परंतु आता मात्र जो काही या ऐश्वर्याचा पुढचा ट्रॅप आहे तर त्यामध्ये ती सुमित्रा आईला मध्ये घेण्याचा प्रयत्न करते आणि यात जर सुमित्रा आईला गुंतवले तरच मात्र आपण हा प्लॅन सक्सेस करू शकतो असं आता ऐश्वर्याला वाटत असतं। म्हणून ऐश्वर्या आता सारंगला त्या सर्व गेमबद्दल तर समजावते आणि गेमबद्दल समजून झाल्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की आपला शेवटचा जो पॉईंट आहे, आत्ता तुम्ही जो तुमचा प्लॅन अगदी वापरला तो ऋषिकेश दादावर, परंतु आता मात्र तुम्हाला तुमचा जो काही वीक पॉईंट आहे तर तो वापरायचा आहे सुमित्रा आईवर आणि सुमित्रा आईला तुम्ही अगदी सर्व काही जीवाच्या आकांताव करून सांगा, म्हणजे त्यांच्यासमोर रडा, सर्व काही नाटक करा आणि जानकी वहिनीला घरी बोलावलेलं आहे, तुम्ही खूप मोठी चूक केली म्हणून तुम्हाला माफी मागायची आहे, असं काहीतरी नाटक करा आणि काही झालं तरी नानांची म्हणजे नानांना जानकीची किती गरज आहे आणि घाईने नानांनी जानकीला घरी बोलावले हे मात्र आता सांगा। तेव्हा आता लगेच सारंग खूप रडतो आणि सुमित्रा जवळ खूप असे नाटक करतो। तेव्हा तर सुमित्राला असं वाटतं की नक्की सारंग हा नाटक नाही करत, खरंच त्याला पश्चाताप होतोय, म्हणून आता सुमित्राचा सुद्धा जीव आपल्या सारंगमध्ये गुंततो। ती तर लगेच सारंगवर विश्वास ठेवते आणि आपल्या मोबाईलवरूनच ती आता लगेच कॉल करते। तेव्हा मात्र आता जानकीने कॉल उचललेला असतो, तर जानकीने आता कॉल उचलल्यानंतर ऋषिकेशला खोटं सांगितलेलं असतं की मला आता सगुणाचा कॉल आलेला आहे आणि तो कॉल असतो सारंग भाऊजींच्या मोबाईलवरून। तेव्हा आता सुमित्रा बोलते, अगं जानकी, तू नानांकडे घरी ये, कारण नानांना तुझी खूप अशी आठवण आली, त्यांनी तुला घाईने भेटायला बोलावलेलं आहे, म्हणून जानकीला इतका आनंद होतो। जानकीला असं वाटतं की नक्की नानांना आता आपली गरज आहे, नानांना काहीतरी सांगायचं आहे, म्हणून आता जानकी तिकडे रणदिव्यांच्या घरी अगदी आलेली असते। परंतु आता त्या आशीर्वाद बंगल्यात आल्यानंतर मात्र या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी एक प्लॅन केलेला असतो आणि सौमित्रा अवंतिका तर बाहेर गेलेल्या असतात। तेव्हा मात्र आता जानकी येते आणि जानकी आल्यानंतर घरामध्ये अंधार असतो, तर आता जानकीच्या पायाशी तेथे पैसे टाकलेले असतात आणि ह्या ऐश्वर्याने चांगली खिळी आता जानकीवर उलटवण्याचं ठरवलेलं असतं आणि आता मात्र जानकीला त्या पैशाचं जे काही तिने स्वतः आणले आणि ते पैसे आम्हाला ती लाच देत आहे असं मात्र सर्व आता ह्या स्पर्धेच्या मीडियासमोर दाखवायचे आणि त्या लोकांना सुद्धा आता घाईने तिने सर्व मीडियावाल्यांना घरी बोलावून घेतलेलं असतं आणि जानकी तेथे येते। जानकीच्या पायाला ते पैसे लागतात, जानकी पैसे उचलते आणि तेवढ्यात सारंग समोर दिसतो। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो हे पैसे इथे पडलेले आहेत, जरा नीट ठेवा, व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवून द्या। जानकी आपल्या म्हणजे अगदी सहज स्वभावाने म्हणते, तिच्या मनावरती कोणतीही अशी कटुता नसते आणि कोणतीही अशी खोटी भावनासुद्धा नसते। मग तिला काय कुठे माहिती असतं की नक्की यांच्या मनामध्ये काय असा प्लॅन दडला आहे, कारण आता ऋषिकेशने खूप असं सांगितलेलं असतं की जानकी जोपर्यंत स्पर्धा होत नाही तोपर्यंत तू तिकडे जाऊ नकोस, परंतु तरीसुद्धा आता नानांसाठी जानकी धावतच येते। तेव्हा आता लगेच जानकीच्या हातामध्ये ते पैसे पाहून लगेच लाईटही सुरू होते आणि लाईट सुरू झाल्यानंतर जानकीला धक्का बसतो की नक्की असं का केलं असेल आणि लगेच ऐश्वर्या पुढे येते। ऐश्वर्या लगेच आता त्या सर्व मीडिया जे काही लोक आहेत ते सर्व स्पर्धेचे जज वगैरे आदित्य कश्यप यांना सुद्धा आता बोलून घेतलेलं असतं। तेव्हा आता सर्वजण तेथे येतात आणि त्यांच्या हातामध्ये जे मोबाईल असतात तर ते जानकीचा हा व्हिडिओ काढून घेतात। जानकीच्या हातात पैसे आहे, ऐश्वर्या आता त्यात आणखीन भर घालत असते
ऐश्वर्या म्हणते की बघा, आम्हाला पैसे देण्यासाठी रात्री ती येथे आली आणि आम्हाला या स्पर्धेत हारावं म्हणून हे पैसे ती आम्हाला देते. तेव्हा आता जानकीला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं काय बोलतेस? मी तर आईंच्या सांगण्यावरून नानांना भेटायला आले होते. आईंनी मला कॉल केला होता आणि तू असं खोटं का बोलते? तर सुमित्रा आता नानांच्या रूममध्ये असते आणि नानांच्या रूममध्ये असल्यानंतर सुमित्राच्या कानावर हा आवाज पडतो. सुमित्रा म्हणत असते की जानकी तर आली, जानकीचा आवाज का कानावर पडतो? म्हणून बाहेर येऊन पाहते तर ते जे मीडिया लोक आहे ते सर्व ते आता सुमित्राला बाहेर दिसतात. म्हणून सुमित्राला धक्का बसतो की नक्की बाहेर काय झाले असेल. नानासुद्धा आता पाहायला येतात आणि नाना आता पाहायला आल्यानंतर मात्र आता नानाही पाहत असतात की ऐश्वर्या कशी जानकीला दोषी ठरवत असते. सर्वांसमोर जानकीचा अपमान करून तिला अगदी या तिच्या प्लॅनमध्ये अडकवते. तर आता जानकी सांगण्याचा खूप प्रयत्न करते. जानकी म्हणते की नाही, मी असं काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मला सुमित्राईंनी येथे बोलावलं होतं, तर ही ऐश्वर्या खोटं बोलते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही, बघितलंस का? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं ना? आणि तुम्ही व्हिडिओसुद्धा काढून घेतले की ही येथे कशाला आली होती, हिच्या हातात हे पैसे होते. तेव्हा आता जानकी म्हणते नाही, आईंना तुम्ही विचारू शकता, आईंना विचारा की नक्की मी येथे कशाला आले होते, त्यांनीच मला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा आता सुमित्रा पुढे येते. सुमित्रा म्हणते की हा सर्व काय प्रकार आहे आणि हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा आता लगेच सुमित्रा आता काही शांत बसायला तयार होत नाही. ती म्हणते की सारंग, हे सर्व काय आहे? तुला तर पश्चाताप होत असतो आणि तू तर मला फोन करून जानकीला इथे बोलावून घेण्याचं सांगितलं होतं. मग हा सर्व काय प्रकार आहे? सुमित्राला आता खूप असा राग येतो. सुमित्रा सनकनी एक सर्वांसमोर ऐश्वर्या आणि ह्या सारंगच्या कानामागे देते. अरे, लाज वाटायला हवी होती. तुम्ही जानकीला अगदी खोटं बोलून येथे बोलावून घेतलं आणि त्यात तिला अडकवलं. तेव्हा आता सुमित्रा इतकी भडकलेली असते. सुमित्रा म्हणत असते की नाही, काही झालं तरी मात्र आता ह्या ऐश्वर्याला नाही सोडायचं. तेव्हा आता सुमित्रा पुढे येते आणि सनकने एक ऐश्वर्याच्या कानामागे देते की काय गं खोटं वागते? अगं, तुला काय वाटलं की तू आता असं करून जानकीला दोषी ठरवतील आणि जानकीला खोटं ठरवल्यानंतर तिला असं स्पर्धेतून बाद करशील? अगं, तू तर अशी म्हणजे हे करताना लाज तुला वाटायला हवी होती. आणि तेवढ्या सौमित्रा आणि अवंतिकासुद्धा तेथे येतात. सौमित्रा आणि अवंतिका आल्यानंतर मात्र आता नक्की हे काय सुरू आहे म्हणून आता त्यांनासुद्धा धक्का बसतो. सौमित्र म्हणत असतं की अगं जानकी बहिणी, काय गं, तू इतक्या रात्री इकडे कशी आली? तेव्हा आता जानकी म्हणत असतं की सौमित्र भाऊजी, बघा ना, मला तर आईंनी कॉल केला होता, आईंच्या सांगण्यावरून मी इकडे आले आणि येथे आल्यानंतर काही पैसे इथे खाली पडलेले होते. मला असे वाटले होते की हे नक्की सारंग भाऊजींचे पैसे असतील आणि ते उचलून मी त्यांना द्यायला लागले होते. तोच ऐश्वर्या माझ्यावर असे आरोप करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु ऐश्वर्यालाही माहिती नाही की आईंनी मला इथे बोलावलं होतं, मी काही पैशाची लाच देण्यासाठी नाही आलेले. तेव्हा आता सौमित्र, अवंतिका आणि सुमित्रा हे सुद्धा आता ऐश्वर्याला चांगलं सुनावतात आणि ऐश्वर्या म्हणत असतात की किती काही झालं तरी मात्र तू हे विसरू नकोस. अगं, जानकीसुद्धा या घरची सून आहे आणि तू तिला अगदी खोटं बोलून यात फसवण्याचा प्रयत्न करते. म्हणून आता सारंगच्या एक अशी सनकाने कानामागे देते. सारंग, अरे, तुला लाज वाटायला हवी होती, तुला तर पश्चाताप होत होता आणि तूच तर म्हणत होता की जे काही स्पर्धेत तू वागला, चुकीचं वागला आणि जानकी बहिणीला इकडे बोलावून घे. मग ह्या कारणासाठी आणि हा अपमान करण्यासाठी तुम्ही जानकीला इथे बोलावून घेतलं होतं का? अरे, हे सर्व करताना अरे सारंग, तुला लाज वाटायला हवी होती. अरे, त्या ऐश्वर्याचं ऐकून तू काय करतो? कोणत्या थराला जाऊन पोहोचला तू? तेव्हा तर सौमित्रसुद्धा आणि अवंतिकासुद्धा ऐश्वर्या आणि सारंगचा सर्वांसमोर अपमान करते आणि तेव्हा आता जे मीडिया आहे तर ते सर्व लोक जानकीची माफी मागतात आणि जानकीला म्हणत असतात की नाही, आम्ही यांचं ऐकलं, खूप मोठी अशी चूक झाली. तेव्हा जानकी म्हणत असते की तुम्ही त्यांचं ऐकलं, परंतु तिने मात्र काय चिटिंग केलेली आहे तुम्हाला माहिती आहे का? अवंतिकासुद्धा आता म्हणते की हो, मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे की ऐश्वर्या तुमच्या कमिटीमधील एका माणसाशी बोलते आणि एका माणसाशी बोलल्यानंतर तिला सर्व काही स्पर्धेबद्दल माहिती होते आणि आता हे जे काही ते दोघं त्या पिंपमध्ये पाणी भरत असतात आणि ते पिंप मात्र तेथेच असतात आणि आता हे त्या मीडियावाल्यांनी पाहिलेलं असतं आणि ते पिंप तेथे आलेच कसे म्हणून मीडियावाल्यांना सुद्धा टेन्शन येतं की उद्या हाच गेम आहे आणि ह्या गेमबद्दल मात्र यांना कळले कसे. म्हणून आता
त्यांच्या सर्व काही लक्षात येते की नक्की आता आपल्यामधील कोणीतरी आहे की नक्की यांना सर्व काही सांगतो, म्हणून आता ते शोधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात. ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची तर बोलती बंद होते. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, आम्ही ते पिंपळ इथे तुमच्यासाठी नाही आणले, तर ते कायम आम्ही इथे ठेवले होते. तर गुलाबदादा लगेच पुढे येतात. गुलाबदादा म्हणतात की नाही, हे दोघेही त्यात ते पाणी इकडून तिकडे ओतत होते, नक्की यांचं काय सुरू होतं मला माहिती नाही. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याचा खूप असा जळफळाट होतो आणि आता उद्याची स्पर्धा आहे तर ती खेळली जाणार आहे आणि जानकी आणि म्हणजे सुमित्रा जानकीला वाजवते आणि सारंगच्या सनकनी तोंडात वाजवते. अरे सारंग, तू तर जिंकायलाच नको, जिंकायला हवे ते जानकी आणि ऋषिकेश, असं आता सुमित्रा जेव्हा तोंडावर म्हणते तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणत असते की काही झालं तरी मात्र माझे जानकी आणि ऋषिकेश हे दोघेच जिंकायला हवेत. आणि आता मात्र जानकी घरी येते आणि घडलेला सर्व प्रकार ती ऋषिकेशला सांगते. तेव्हा आता ऋषिकेश भयंकर असा चिडतो की जानकी, अगं मी तुला किती वेळेस बजावलं होतं की स्पर्धा होईपर्यंत तू त्या घरात जाऊ नको, परंतु आज मात्र तू जी चूक केलेली आहे त्या चुकीला मी कधीही माफ नाही करू शकत, म्हणून आपण ही स्पर्धा खेळण्याच्या लायकीचं नाही आहोत, असं आता ऋषिकेश स्पष्टपणे उत्तर देतो. तर जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, प्लीज मला समजून घ्या, कारण आईंनी फोन केला होता आणि नानांनी भेटायला बोलावलं होतं, म्हणून नानांसाठी मी तेथे त्या घरात गेले होते आणि आईंसाठी. ऋषिकेश आता ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, माझ्याशी तू खोटं बोलली आणि तिकडे निघून गेली, म्हणून आता स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये भांडणं सुरू असतं. ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो आणि तो आपली बादली भरतो आणि आपली स्वतः परीने तो जानकीच्या मधोमध हातामध्ये न देता आपल्या हाताने तो त्या पिंपमध्ये टाकत असतो, म्हणून त्यांचा वेळ असा खूप असा वाया जात असतो. परंतु जानकी आता ऋषिकेशला खूप काही समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो आणि त्याच वेळेस जानकीच्या हातातून बादली घसरते आणि जानकीची बादली ही लांब जाऊन पडते. तेव्हा आता जानकी घसरणार तोच ऋषिकेश येतो आणि जानकीला धरतो. जानकीला म्हणत असतो की जानकी, अगं परत तू अशी चूक करू नको, कारण आत्ता जे काही केलं ना ती खूप मोठी अशी चूक झाली आणि त्या ऐश्वर्या आणि सारंगला तर हेच हवं आहे, ते आपल्याला हरवण्यासाठी काय काय शक्कल लढवतात हे आपण नाही सांगू शकत आणि जे काही वागलं ना त्याची शिक्षा मात्र त्यांना भोगावी लागेल आणि आता मी त्यांना काही सोडणार नाही. त्यांनी आता बरेच वेळा झाला आपल्याला त्रास देण्याचा खूप असा प्रयत्न केला, म्हणून ऋषिकेश आता खूप असा भडकलेला असतो. आणि आता मात्र शेवटची स्पर्धेमध्ये जानकी ऋषिकेश या दोघांनी बाजी मारून शेवटी ही स्पर्धा जिंकलेली असते आणि आता स्पर्धेचे विनरसुद्धा जानकी आणि ऋषिकेश बनतात. तर सुमित्रा अगदी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकी आणि ऋषिकेश यांच्या मिरवणुकीची अगदी थाटामाटात मिरवणूक काढते आणि आता जे 25 लाखाचं प्राईज आहे ते जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी पटकवलेलं असतं. तर त्यांच्या आनंदाचा आता थारा राहत नाही आणि दोघांमधील जे मतभेद आहे तर ते सुद्धा मिटतात आणि ऐश्वर्याला मात्र असं त्याचा खूप असा जळफळाट होत असतो. म्हणून आता पुढची खेळी काय खेळायची, जानकीला कसं दोषी ठरवायचं आणि जानकीला परत अगदी कटकारस्थानामध्ये रचून तिला आता काही न करून द्यायचं नाही, असं आता ही ऐश्वर्या ठरत असते. परंतु मात्र प्रत्येक प्लॅन ही ऐश्वर्याचे जे काही आहे तर ते जानकी एकट्याने त्यात सामर्थ्य जात असते आणि ऋषिकेश सुद्धा जानकीची साथ देत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.